पुरातला मालक ठराविक लोकांकरता पागल झाला। माझ्या वाचनात 29 लोकांची यादी आली, त्याच्यापैकी 1 नंबरची यादी आहे अर्जुन। कोपे तरी निवांत साहे, ऋषे तरी बुझावित जाय, नवल पिसे लागले पाय पार्थाचे देवा। पिसा म्हणजे पागल, वेळा झालाय देव। मला सुख देण्याची ताकद फक्त संतात आहे। या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राही। नावडे वैकुंठ शेषाचे शयन, शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव समान, वैष्णव समान बापा, वैष्णव समान, वैष्णव नावडे वैकुंठ शेषाचे शयन। भुंगा लागलेला पलंग नाही, सासरवाडीतून आलेला कुचकुच हलणारा पलंग नाही। पलंगाव 2-4 पाहुणे बसले, बाई चहा घेऊन आली। पाहुणे कुठे आहेत? म्हणलं प्लायवूड मोड जीजी। पाहुणे मधात गेले, 2-3 माणसं बोलून उपसे हो, प्लायवूडच मोड तीन पाहुणेच मधात गेले पलंगात। असं नाही, शेषाचे शयन, शेष क्षीरसागराच्या ठिकाणी तो पलंग। नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन। का? कारण त्याला पाहिजे ते सुख देण्याची ताकद फक्त संतात आहे। नाम म्हणे देव इच्छी संत संग, तो आम्हा जीवन ग जन्म जन्मली, तो आम्हा जीवन ग जन्म जन्मी। नाम म्हणे देव इच्छी संत संग, तो आम्हा जीवन ग जन्म जन्म, तो आम्हा जीवन ग जन्म जन्म। काय देवाला सुख प्राप्त होत असेल ते फक्त संतांकडे। नामा माने देवा त्याला तया ठावा, विश्रांती घ्यावया कल्पवारी, विश्रांती घ्यावया कल्पवारी। नामा माने देवा त्याला तया ठावा, विश्रांती घ्यावया कल्पवारी, विश्रांती घ्यावया कल्पवारी, कल्पवारी। कुठं मिळत असते विश्रांती? जी लोक पूर्णता सुखी आहेत ते दुसऱ्याला शांती देत असतात। ज्यांच्या झोळीत कायमस्वरूपी अशांती आहे, अशा लोकांकडे अब्जानं जरी पैसे असतील तरी ते भंगेरी दुसऱ्याला शांती देऊ शकत नाही। संतांची अवस्था साधी आहे। विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव, पायी संताची अभाव, पायी संताची अभाव। विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव, पायी संताची अभाव, पायी संताची अभाव। प्रमाणाचे बादशाह आहेत। सुखाची विश्रांती कुठे असेल ती संतांकडे। मुद्दा संपला। महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। हे नेहमी सांगत असतो। तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। देखवी ऐकवी एक नारायण, ही सगळी सूत्र ज्याच्या ताब्यात आहेत त्याला जर सुख कोण देत असेल तर संत। त्या अर्थी संत किती मोठे आहेत म्हणून निळोबाराय म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार। मी किती वर्णन करू संतांचा महिमा, तो संपत नाही। सांगेन मला आशीर्वाद द्या, मी बोलत राहील। तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनाट परंपरा फार दिवसापासून आपल्याकडे अनन्य साधारण महत्व काही सणांना आहे। एक अनन्य साधारण महत्व, त्याच्यापैकी एक दीपावलीचा सण म्हणजे फार मोठं अनन्य साधारण महत्व आहे। आणि या परमपावन भारतीय संस्कृतीतल्या अनन्य साधारण सणाच्या पर्वणीवर चालत असलेला हा दिव्य ज्ञानदान अन्नदान सोहळा पीर कल्याण
ग्रामस्थ मंडळींच्या वतीने गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील नागरे सर सर्वांना धन्यवाद प्रणाम. मला काही सगळ्यांची नाव पाठ नाहीत. सर्व गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. दिव्य माझ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य असं अधिष्ठान याही तुमच्या कार्याला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. जाज्वल्य अधिष्ठान मारुतीरायांचं आहे. विश्वातले एक नंबरचे वारकरी. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवात अग्रगण्य एवढं जाज्वल्य मारुतीरायाचं अधिष्ठान त्याही तुमच्या कार्याला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. भव्य दिव्य असं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या दरबारातलं हे प्रांगण. म्हणून गावातल्या उदात्त अंतकरणी लोकांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. जागा असावी अशी प्रशस्त. एक जण मला भेटला, म्हणला काय करायची देवाला कुठं पोरं होते. म्हणलं देवाला होत नाही सुमळ्या, पण तू कुठं पैठणच्या तळ्यात टाकतो का. आपणच देवाची लेकरं आहेत. आपल्यालाच बसण्यासाठी सुव्यवस्था गोड असावी असं सुंदरसं प्रांगण. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. गावकऱ्यांच्या वतीने विश्वस्तांच्या वतीने कमिटीच्या वतीने मला संपर्क करत असणारे शैक्षणिक क्षेत्रातलं गोडसरत्न आदरणीय नागरे सर आहेत. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेत. संपर्क करत होते त्यांनाही धन्यवाद. आज डॉक्टर जायभाई साहेब आलेत त्यांनाही धन्यवाद. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा. मी फार दिवसापासून आदरणीय पूज्यश्री दादांना ओळखतो. दादांनाही प्रणाम करतो. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय महादेव महाराज आहेत. गोड ज्यांचं मृदंगावर प्रभुत्व आहे. महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. आदरणीय हरिभक्तीपरायण करण महाराज आहेत. गोड तुमचं सुद्धा मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. गायन क्षेत्रातले आदरणीय या परिसराला लाभलेलं एक गोड सरत्न गान कोकिळा आदरणीय हरिभक्तीपरायण सर्वांना ज्ञात परिचित असलेले महाराष्ट्रभर ज्यांच्या गायनाची ख्याती आहे असे हरिभक्तीपरायण लकडे महाराज आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. तसेच तोड या गावात अजून गायन क्षेत्रातली दोन रत्न गोड ज्यांचा आवाज आहे कोकिळकंठी असे आदरणीय पांडुरंगजी महाराज आहेत. आदरणीय गोविंद महाराज आहेत. गोड प्रभुत्व ईश्वराची देण असते ती. तोड तिन्ही गायक आहेत. आदरणीय लकडे महाराज असतील, पांडुरंग महाराज असतील, गोविंद महाराज असतील. आज सोबत कधी कधी असतात आदरणीय हरिभक्तीपरायण उत्तरेश्वर बापू. बऱ्यापैकी पाठांतर मोठ्याले लोक येतात असतात. कधी कधी लहानशा गिरगावकरासोबत बी येतात. विठाला विठाला आधी करून संस्थेची विद्यार्थी सगळी ही छोटी छोटी संस्थेची विद्यार्थी भविष्यात गिरगावकरासारखे मेल्यावर हेच कीर्तन करणार आहेत. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचे पाडे विश्वाच्या मालकाच्या नामाची सिद्धता विश्वापर्यंत पोहोचणारे हे दिव्य तेजस्वी वारकरी संप्रदायातले रत्न यांना सुद्धा प्रणाम. विठाला विठाला. आल्या स्वागता करता आदरणीय ॲडव्होकेट एकनाथरावजी शिंदे साहेब सुद्धा स्वागता करता शाळेत हजर. तसेच मला वाटते गजानन बापू शिंदे सुद्धा स्वागतांकरता हजर होते. मला वाटते गजूभाऊ सुद्धा. हो, अत्यंत किती मोठी माणसं आहे ज्यांच्या त्यांच्या वैभवात आपलं आगळं वेगळं अस्तित्व निर्माण करणारी माणसं. पण एका छोट्याशा पंढरपुरातल्या मालकाचं नाव घेणाऱ्या एका छोट्याशा गिरगावकराकरता एक तासानं अगोदर ती माणसं बसून आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. वकील साहेबांना, बापूंना सुद्धा, गजूभाऊंना सुद्धा. आज शैक्षणिक क्षेत्रातले नाविन्यपूर्ण आदरणीय नागरे सर असतील, आदरणीय कुलकर्णी सर असतील, संगणक क्षेत्र यनकर सर विद्यार्थ्यांना शिकवतात. तिघेच आहेत का आजच्या स्टॉपमधली. शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी सुद्धा या ठिकाणी आहे. आनंद वाटला. मला काही चोंबाळायचा नाद नाही आणि चोंबाळीत नाही.
चोंबाळायचं असेल याच्यासाठी तर मला हाऊद भरून द्यायला पंढरपुरातल्या मालकानं, म्हणून मी काही भंगीर यायला चोंबाळीत नाही. विठाला विठाला पण शैक्षणिक क्षेत्रात गोड असा दबदबा या मातीत आहे. गावकऱ्यांचं खूप मोठं सहकार्य, आणि गावकऱ्यांचं सहकार्य असताना आपण ज्या गावात शैक्षणिक क्षेत्रात काम करतो त्या मातीतली लेकरं या भारत देशाचे तारे म्हणून चमकावं, हिरे म्हणून चमकावं, अलौकिक एक अस्तित्व त्यांनी भारत देशात निर्माण करावं, असा व्यासंग असणारे एक नाविन्यपूर्ण या गावाला लाभलेलं हे शैक्षणिक क्षेत्रातलं हे शिक्षक मंडळी आहेत. मला असं वाटतं मी नागरे सर याच्या अगोदर सुद्धा येऊन गेलो. आदरणीय वकील साहेबांनी तिथं ते छोटासा छत दिला, बापूंनी सुद्धा ते पाण्याचं फिल्टर दिलं, त्यावेळेला बटन दाबायला मी आलतोच. आणि खूप विद्यार्थ्यांना एखाद्या खाजगी याच्यामध्ये खूप मोठे काही मोठाल्यांच्या लेकरांना ज्या सुविधा मिळतात, वाटल्यास मी इतकं शेतीत उत्पन्न काढून एखाद्या ठिकाणी डोनेशन भरून आमचं पोट्ट ज्या सुविधा घेतंय त्या सुविधा या शाळेतल्या गोरगरिबाच्या लेकरांना सुद्धा मिळतात. किती लौकिकता आहे, किती लौकिकता. अजून एक सांगतोय, मला असं वाटतं आज जी दिवाळी साजरी झाली का ती महाराष्ट्रात कुठं पण नसेल, कुठेही नसेल, कुठेही नसेल. एखादा म्हणत असेल या कीर्तन करायला बोलायचाच ना, भंगिऱ्या नाहीत बोलत, कोणी कोणी बोलत असतील, काय काय, मी नाही बोलणार, गरजही नाही बोलण्याची. राजे हो, शाळेला सुट्ट्या लागायच्या अगोदरच वेतन घेणारी लोकांना सुद्धा वाटतंय आपल्या इथे शिकणाऱ्या मुलांनी पटकन पेट्या बांधून निघून जावा, डॉक्टर जायभाई साहेब, असं वाटतंय, असं वाटतंय. सुट्ट्या लागल्याच्या नंतर सुद्धा शासन दरबारी नोकरी करणाऱ्या लोकांना सुट्ट्या असताना सुद्धा रात्रीच्या वेळेला आपल्या शाळेत येऊन लेकरांनी दिवाळी साजरी करावा असे क्वचित लोक आहेत, क्वचित. त्याच्यापैकी तुमच्या इथले शिक्षक मंडळी. एवढी मोठी विद्यार्थी एवढ्या आनंदात, एवढ्या जल्लोषात, किती मोठं दीपोत्सवाचं काम त्या शाळेमध्ये, दिव्यांची आरास, गोडशी अशी छोटी छोटी त्यांच्यासाठी फटाके, ह्या सगळ्या काही गोष्टी, अगदी आनंददायी वातावरण. राजीव नाही मिळणार आहे लोकांना. एखाद्या कोटी रुपयाचे फटाके घरात वाजले तरी तो आनंद मिळणार नाही, तो आनंद आज त्या शाळेत होता. किती लेकरं सर्वसामान्यांची. तोही आनंद पाहून खूप आनंद वाटला. गुरुजी तुमच्या कार्याला कोटी कोटी धन्यवाद. बऱ्यापैकी व्यासंग मला वाटते पांडुरंग महाराज इथं पाठ घेतात, गीतेचे पाठ, ज्ञानेश्वरीचे पाठ वगैरे वगैरे, संस्कृतचं अध्ययन, हरिपाठ आदी करून सर्व. गोविंद महाराजांचं सुद्धा गोडसा असं प्रभुत्व गायन क्षेत्रात आहे. फारसं चांगलं काम आहे दोघांचं बी. या मातीमध्ये विद्वत्तेचा सुगंध आहे. विद्वत्तेचा सुगंध असताना सुद्धा त्याच्यात भक्तीचा सुगंध आहे, हा महत्वाचा विषय. बरेच विद्वान भक्ती क्षेत्रात येत नाहीत. ती विद्वत्ता वांज समजायचं, वांझोटी समजायचं, ती विद्वत्ता वांझोटी. पण शैक्षणिक क्षेत्रातल्या विद्वत्तेसह भक्ती क्षेत्रातला व्यासंग या गावात गाजतोय, याच्याकरता या मातीत तो सुगंध आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी बोलून गेलतो मागच्या वेळेस नागरे सर, ज्ञानोबाराय तुकोबारायचे मंदिर दादा जितकी श्रेष्ठ आहेत, विटेवरच्या मालकाचं मंदिर जितकं श्रेष्ठ आहे, या दोघांच्या मंदिराच्या बरोबरीचं विद्येचं मंदिर आहे. माझ्या रामप्रभूंचं मंदिर, माझ्या मारुतीरायांचं मंदिर, ज्ञानोबाराय तुकोबारायचं मंदिर, सावता बाबा शेना महाराजांचं मंदिर, रविदास गोरोबा काकांचं मंदिर, निवृत्ती दादा सोपानदेवांचं मंदिर, नाथबाबांचं मंदिर, कबीरांचं मंदिर, हे मंदिराला जितकं अनन्यसाधारण महत्व आहे तितकंच महत्व विद्येच्या मंदिराला सुद्धा आहे. आणि ते मंदिर मी डोळ्यानं 2-3 वेळेस पाहिलं. गोडसं गावकरी जितक्या तन्मनधनानं अंतकरणानं
माझ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं दर्शन घेता, जाज्वल्य मारुतीरायांचं दर्शन घेता, तितक्याच आत्मीयतेनं विद्येच्या मंदिराकडे तुम्ही सगळेजण बघता. तुमच्या याही कार्याला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आता अभंगावर येतोय. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग निळोबारायांचा आहे. निळोबाराय नमूद करतात की मी संतांचा महिमा काय वर्णन करू. किती मोठे संत, किती मोठी संत, किती मोठी संत. दादा तुमच्या क्षेत्रातले एक संन्यासी होते. त्या परमपावन संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी. कारण ब्रह्मचर्य आणि संन्यास याच्यात काय असं फारसं अंतर नाही, फक्त कपड्याचं अंतर आहे. ब्रह्मचर्य हे पांढऱ्या वस्त्रातलं आणि संन्यास हा भगव्या वस्त्रातला. फक्त कलरचं अंतर आहे, कलरचं, रंगाचं अंतर आहे, बाकी वागण्याचं काही अंतर नाही. तसे धीरजगिरी नावाचे एक संन्यासी होऊन गेले. किती मोठे संत. कानिळोबाराय म्हणतात मी किती वर्णन करू, किती मोठे संत. ज्ञानोबाराय तुकोबाराय ते किती मोठे असतील, ते गिरगावकराला काय पिठला हाता येणार आहे. धीरजगिरी नावाचे एक संन्यासी एका कीर्तनात बसले. ते कीर्तन वारकरी संप्रदायातलं होतं. कीर्तनाच्या परंपरा आहेत. त्याच्यापैकी बसून कीर्तन करणारे 9 लोकांची यादी. हे जे मी आज बसलोय हे बसून कीर्तन करण्याची यादी नाही. हे याच्यात गॅप आलाय म्हणून बसावं लागतंय. माझं वय बी नाही, माझी लायकी नाही, माझा अधिकार नाही बसून कीर्तन करायचा. माफी मागतोय. आणि तुम्ही नाही स्वीकारल्यावर येणार बी नाही. पण बसून कीर्तन करणारी 9 लोक होती. त्याच्यापैकी 1 नंबरची व्यक्ती होती शुकाचार्य. मला असं वाटतं ते ब्रह्मवेत्याच्या व्याधीत होते. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरी झाले 9. आणि उभं राहण्याच्या कीर्तन परंपरेमध्ये 1 नंबरचं नाव कोणाचं असेल तर संत शिरोमणी नामदेवरायांचं आहे. कंबर बांधून फेटा बांधून उभं राहून कीर्तन परंपरा ही संत शिरोमणी नामदेवरायांची आहे. एवढी मोठी नामदेवराय. आणि त्या संत शिरोमणी नामदेवरायाच्या परंपरेतले दर्जेदार कीर्तनकार. कीर्तन कोणाला करता येते. खूप लोक कीर्तनकार. परवाला एक माणूस भेटला, महाराज काय कमी हो महाराजायला, तारीख नाही म्हणतात. म्हणलं मग भरपूर महाराज घ्या. हा काय कमी म्हणला, पहिले दगड उचलल्या इचूक ओसत होते, आता पाहिलं की महाराज दिसायले. मला म्हणला तो माणूस, म्हणला मी काही वाईट म्हणलं नाही त्यांना, त्यांचं तरी काय चुकतंय आणि आपण त्यांना कशाला वाईट म्हणा. काय कमी म्हणे महाराजांना. हो म्हणलं भरपूर कीर्तनकार, काही पाहायचं काम नाही. तुम्ही बस स्टँडला उभं राहिले तरी 200 सप्ते बुक करताल, इतके महाराज आहेत, काही कमी नाही. पण वारकरी संप्रदायाचा दर्जा सांभाळणारी महाराज तुरळक 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 तुरळक. ठीक आहे, काही काही लोकांचा भाग असा आहे त्याचं वर्णन नाही केलं की ते म्हणतो कीर्तन पडलं, त्यांना कीर्तन नाही जमलं. त्याला नालाय का, तुला बायको नीट बोलत नाही, तू कपडे धुवाला आमच्या गोळ्या संपल्यात का. विठाला विठाला ज्याचा त्याचा दर्जा आहे, ज्याचा त्याचा पाहण्या. एक जण म्हणला महाराज कीर्तन लय झकास करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय नाही, कीर्तन हा बोधावर आरूढ असणारा विषय. प्रत्येकाचा दर्जा आहे पाहण्याचा, प्रत्येकाची दृष्टी आहे पाहण्याची. दर्जेदार व्यक्तिमत्व. त्या कीर्तनाची परंपरा होती. 5 वाजता कीर्तनाचा रामकृष्ण हरी सुरू व्हायचा किंवा त्याच्या आधी 15 मिनिटांनी सुरू व्हायचं. 5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विणा असायचा. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडे असायचं, कीर्तन ऐकणाऱ्यांचं तोंड पूर्वेकडे असायचं. कीर्तनाची वेळ 4:45 असायची, 5ची 4:45 असा दर्जा. कीर्तनाची समाप्तीची वेळ घड्याळ पाहून नव्हती. सूर्य मावळला की जय विठ्ठल घ्यायचं दादा, ही पद्धत होती कीर्तनाची. जय विठ्ठल घ्यायची पद्धत होती. आणि त्या दर्जेदार व्यक्तीचं कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदायात ती नाविन्यपूर्ण व्यक्ती. किती दर्जेदार, किती दर्जेदार. ठीक आहे नागरिक सर, आम्ही अशी 10-5 पोरं जर घेतली तर एखाद्या श्रीमंताचं पोरग ज्याच्या घरी माळ कोणालाच नसल अशा व्यक्तीवर जर जवळ गोंजारलं तर ते माळकरी होऊ शकते. इतकं करू शकतो, इतकं करू शकतो. पण कुत्र्याला नाहीत माळ घालू शकत आम्ही.
बैलाला नाही माळ घालू शकत आम्ही, घोड्याला नाही माळ घालू शकत आम्ही. घालणं वेगळी, त्यानं जोपासणं वेगळी. महाराज ज्या परंपरेतले कुत्रे एकादशी धरावी, काय दर्जेदार परंपरा असेल. ज्या परंपरेतल्या घोड्यांनी एकादशी धरावा, काय परंपरा दर्जेदार असेल. ठीक आहे, आम्ही एखाद्या व्यक्तीला जवळ बोलू, आमकं बोलू, त्याची स्तुती करू, त्याला माळ घालू, कालांतरानं आमचं त्याचं भिसू, त्यानं माळ तोडून टाकू. त्याचं ना आपलं जमत नाही. पंढरपूरच्या पाहुण्यानं घातली आणि जालन्याच्या पाहुण्यानं काढली, असे खूप लोक सापडते. पण ज्या व्यक्तीवर पशुवर सुद्धा संस्कार करावे आणि पशुनी सुद्धा वारकरी संप्रदायातले नियम पाळावे, अशा दर्जेदार परंपरेतल्या कीर्तनकाराचं कीर्तन चालू होतं. आणि त्या कीर्तनात गुरुवर्य दादा, तुमच्यासारख्या भगव्या कपड्यातली धीरजगिरी नावाची संन्याशी व्यक्ती कीर्तन ऐकायला बसलेली आहे. काय त्यांचं महिमा सांगतोय. कीर्तन गोडसं चालत होतं, गोड गोड कीर्तन. कीर्तन चालू असताना त्या संन्याशी महात्म्यानं थोडंसं असं पाठीमागं बघितलं नागरे सर, तर सूर्य मावळायला 10-15 मिनिटं वेळ शिल्लक होता. म्हणून मांडी खालचा चिमटा काढा आणि पाठीमागं बघून वाजिला, भास्करा, ए प्रकाश देवते, ए दिवाकरा, ए प्रकाश राजा, थांब रे राजा थांब, भूक लागलेली कानाला, ऐकू दे रे, ऐकू दे कीर्तन, ऐकू दे रे, ऐकू दे. विनंती सूर्याला केली आणि महाराज पश्चिमेकडे बघत होते. आता सूर्य मावळण, आता सूर्य मावळण, आता सूर्य मावळण. मावळतच नव्हता सूर्य, मावळतच नव्हता. पण कीर्तन ऐकत असताना धीरजगिरी नावाच्या महात्म्याचं लक्ष अशा लेकराकडे गेलं, या वयातल्या लेकरांकडे गेलं आणि त्यांनी जांभाळी दिली. कीर्तनाची तिथली नियमाची परंपरा होती. सूर्य मावळला की जे विठ्ठल घेऊन आरती घेणे आणि जेवढा समाज पुढे असेल त्यांनी जेवून प्रसाद घेऊन जाणे, ही पद्धत होती. आता सगळी छोटी छोटी लेकरं, सगळ्या मावल्या पुरुष आदी करून सर्व बसलेली होती. जांभाळी दिली, भूक लागलेली आहे. आणि त्या धीरजगिरींच्या लक्षात आलं, ह्या मुलानं जांभाळी दिली, त्या अर्थी याला भूक लागली. जांभाळ्या 3 येत असतात, एक तुम्हाला आल्यावर मला येते, मला आल्यावर तुम्हाला येते, अशी एक जांभाळी आहे. एक जांभाळी जास्त जेवण केल्यावर झोपेची येते आणि एक जांभाळी भुकेची येते. पण भुकेच्या जांभाळ्या कळण्यासाठी दर्जा लागतोय, लायकी लागते, अधिकार लागतो, कोणालाही कळत नसतात. 700 वर्षापूर्वी भुकेची जांभाळी कळाली संत शिरोमणी नामदेवरायाला. 9.5 ते 14 वर्षाची एक मुलगी विटेवरच्या मालकाच्या पायरीला बसलेली आहे आणि विटेवरच्या मालकाच्या पायरीला 9.5 ते 14 वर्षाचं वय, 13.5 ते 9.5 या वयातल्या दर्जातली एक कन्या, या वयातली एक मुलगी पायरीवर बसलेली. सकाळचे 7-7:15 वाजलेले आहेत आणि 7-7:15 वाजता तिनं जांभाळी दिली. त्यावेळेला नामदेवरायाच्या लक्षात आलं, तिनं रात्री काहीच खाल्लं नाही. तिला घरी नेलं. तिला जनाबाई म्हणतात. ठराविक लोकांना कळतंय दुसऱ्याचं दुःख. त्याच्यापैकी धीरजगिरींच्या लक्षात आलं, कीर्तन ऐकावंसं आपल्याला वाटायला, पण लेकरांना भुका लागल्यात. म्हणून पुन्हा मांडी खालचा चिमटा काढला आणि पाठीमागे धरून असा एकदाच वाजवला, जा रे प्रकाश राजा जा, खाऊ दे लेकरांना. तर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते. किती वेळ लागते? तितक्या वेळात सर्वत्र अंधार पडला. कीर्तन चालू होतं ठाकूरबुवांचं. ठाकूरबुवांचं दैठणा या क्षेत्रात, दैठणा हे क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातलं ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र. ज्या परंपरेतले घोडे सुद्धा एकादशी धरत होते. कल्पना करा, ज्या परंपरेतलं कीर्तन ऐकण्यासाठी जे संन्याशी बसलेत, त्या संन्याशानं 1 तास 18 मिनिटं सूर्याला थांबवावं. काय दर्जा असेल या लोकांचा, काय दर्जा असेल. आत्ताची संत, आत्ताची 100 वर्ष, हे 90 ते 100 वर्षाचा काळ आहे. या काळातल्या संतांचा अधिकार जर इतका टोकाचा असेल, तर ज्ञानोबाराय तुकोबारायचा अधिकार किती मोठा असेल. म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा जन्मगार, काय त्यांचा महिमा मधुवर मार,
काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार 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 काय त्यांचा महिमा वारंवार हरी भक्त भारती भूमन काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरी भक्त थोर भूमंड भेटीचे अर्थ ब्रह्मादिका त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरी भक्त थोर भूमंड काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरी भक्त थोर भूमंड त्याची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका त्यांच्या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका जास्त जर पोराला काम आई आणि वडील सांगत असते ना तर पोरग जास्तीत जास्त त्यांच्या लांब राहते. रिकाम्या वेळात आई कामच सांगते, रिकाम्या वेळात बाबा कामच सांगतेत म्हणून ते काहीतरी बहाणा करून बाहेर जाते. कोण? ज्याच्यासाठी वाटेल ते चांगले किंवा चुकीचे कामं करून आपण संपत्ती कमवतो ते पोट्टे सुद्धा आपल्या वेळेला काम ऐकत नाहीत. तर जगाला प्रकाश देणारा सूर्य थांबवायची आपल्यात ताकद आहे का? ती फक्त संतात ताकद आहे. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. एक वारकरी पंढरीला निघाले, ते एकदा नव्हते जात, कायमस्वरूपी पंढरीचे वारकरी, कायमस्वरूपी. बरं, त्यांची वारी अशी नव्हती ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात एकदाच जायचं, सेल्फी घ्यायची, आला घरी पपेज माई संग आणि टाकले व्हॉट्सअपवर फोटे, मी वारीत गेलो, यम हानीन तुला सोंबळ्यात तेल लावलं हानीन, विठाला विठाला विठाला. या अशा चोट्ट्याला ती मोजित वय असे कुंटाला लोळायले तर आमच्यासारखे नालायक. विठाला 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 विठाला. तुम्ही कोण्याही माणसाच्या डोळ्यात धूळ टाकताल, तुम्ही कितीही विद्वानाच्या डोळ्यात धूळ टाकताल, तुम्ही म्हणजे मी पण संतांच्या आणि देवाच्या डोळ्यात धूळ टाकायची कोणाची मायवेली? विठाला विठाला. नित्याचे वारकरी दशमीला सकाळी प्रत्येक महिन्याला पंढरपूरला ते जातात. सकाळी सकाळी दशमीला पोचायचं, दशमीचा उत्सव, एकादशीचा उत्सव, नगर प्रदक्षिणा आदी करून आणि द्वादशी सोडली की घरून निघायचे. कालची संत सांगतोय, कालची आपण ज्या भागात वावरतो, ज्या प्रांतात वावरतो, या प्रांताला मराठवाड्यात म्हणतात ना, ज्या प्रांतात वावरतो तो प्रांत किती मोठा आहे, तो भाग किती मोठा आहे, आपण किती सखल, किती पवित्र, किती मार्मिक, किती तात्विक, किती सदाचारी, किती पुण्यशील, किती पावन मातीत राहतो आपण. पण काय झालं माहितीये का, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. मी 4 वर्षापूर्वी उतरेश्वर बापू, मला वाटतंय त्यावेळेला नव्हते माझ्यासोबत, आमची भेट नव्हती, अशी वाटची भेट. एकदा नागरेश्वर एका ठिकाणी गेलो आणि ते माणूस म्हणला, महाराज वारीला बोलतात, वारीला जाता का? आवाज गेली. म्हणलं वारी म्हणजे जातो म्हणलं, 27 वर्षापासून सोहळ्यात पायी चालतो, काय आणि चालायला मला काही त्रास नाही. नाही म्हणे, पण तुम्ही महिन्याला जाता का? म्हणलं 4 वाऱ्या करतो, आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ. नाही म्हणे महाराज, मग वारी पर अभंग कीर्तनात घेत जाऊ नका. मला असं वाटतंय शेंडीला तर मिरच्या लागल्यात माझ्या डोक्याला, कारण तो माणूस हा दिसायला साधा होता, त्याच्या अंगावर असं काही इतकं असं चमचमचं, मी जसं धोतर म्हणजे माझं ते धोतर एकाच कापसाचं होतं, फक्त हे जरा जास्त ढवळं होतं आणि त्यांचं काय असं एवढं असं झळझळ चमकणारं नव्हतं, असं पांढरं शुभीत नव्हतं, असं साधा माणूस होता. तर मला वाटलं हे साधा असेल, पण त्याला जमीन होती 3.5 एकर.
आमच्या बऱ्याच लोकांना वाटते आम्हीच लय मोठे आहेत. अरे तुला लय चांगले चांगले रोजन लावते तू मुकाटे बस. विठाला 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 विठाला. तू 2 घंटे दुसऱ्याचा रोजदार आहेस. लय नाकान वांगे सोली जाऊ नको. विठाला 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 विठाला. पण थोडं गावापासून लांब गाव असल्यामुळं असं जिभेला आलतं. तुमची काय लायकी आहे मला सांगण्याची. पण मला असं वाटतं मला पंढरीतल्या मालकाची कृपा होती जीभ आवरायला लावली. म्हणलं बरं नाही बरं नाही विषय महाराज. करताल का महिन्याची वारी. मला पुन्हाही मुंग्या लागल्या. याची काय लायकी हो मला सांगायची. याचा अधिकार काय मला सांगायचा. नंतर एका ज्या माणसानं मला कीर्तनाला आमंत्रित केलं जेवायला जाता जाता त्यांनी असं मनगड दाबलं सांगितलं महाराज या माणसाची मंडळी वारल्यावर पण वारी सोडली नाही. त्या माणसाचे वडील वारल्यावर 10वा आला तर 10व्याला आस्ती घेऊनच पंढरपूरला गेला पण वारी सोडलीच नाही. काही माणसं दिसायला साधी असतात पण असायला मात्र पंढरपुराच्या मालकाच्या अंतःकरणातली असतात. तेव्हापासून ठरलं आपण महिन्याची वारी सोडायचीच नाही. महिन्यात 2 दिवस कोट्या दिशानं फोन केला तरी त्याची कीर्तन घ्यायचीच नाही. इथल्या कीर्तनासाठी तुम्ही लय प्रयत्न केलता. मागे एकदा शिंदे काका असतील वकील साहेब असतील बापू असतील मला वाटतं त्यांच्याकडे सुद्धा प्रगट दिनासाठी एकदा केलता संपर्क. नसल्यावर काय त्याला एसटीत पहिला माणूस बसल्या मग दुसरी जागा नसते. नसला जरी बसला रुमाल टाकल्यावर तिथं बसता येत नाही कारण त्यांनी ती आरक्षित केली. इतके जरी आमच्या लोकांनी नियम सांभाळले तरी पंढरपुरातला मालक कृपा करील. विठाला 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 विठाला. नित्य महिन्याची वारकरी व्यक्ती शेवटच्या टप्प्यात ते थकले. काय त्यांचा महिमा सांगतोय. ही किती लोक आहेत मोठी किती मोठी लोक आहेत. काय त्यांचा महिमा. घरातल्या लोकांनी सांगितलं दादा आता तुम्ही जाऊ नका वारीला. ऐका ऐका. का रे का जायचं नाही. थकलात तुम्ही. तुमचे पाय दुखतात. पाय वाकलेत तुमचे. किती वारी केली माहिती आहे का. त्या व्यक्तीचे पाय गुडघे बाहेर वाकले आणि पंजे मधात वाकले. पंजे मधात वाकले आणि पाय बाहेर वाकले. ते शिल्पी काढीत नव्हते. त्याचा एकही फोटो व्हायरल नाही. हा काय नाही काय नाही बिलकुल नाही. घरच्या व्यक्तीनं सांगितलं तुमचे घोटे घासायलेत. पायाचे घोटे घासत होते आणि घोट्यावरची त्वचा सगळी निघून गेली. पांढरे शुभ्र घोट्याचे हाडं दिसत होते. कधी कधी जास्त घोट्याला घोटा लागल्यावर थकलेलं शरीर होतं. चांबडं कातड त्या हाडाला चिटकलेलं होतं. कधी तरी अशुद्ध बाहेर पडायचं. घरातल्यांनी सांगितलं नका जाऊ. तुमच्या पायाला जखमा झाल्यात. त्या व्यक्तीने काय उत्तर द्यावा. अरे तुम्ही माझ्यावर फार प्रेम करणारी कुटुंबातली माणसं आहात रे. मला गुलाबाच्या पाकळ्यावर झोपिताल तरी पण एके दिवशी ह्या रानोबाच्या अंगाला आळ्या पडत्याल. त्या व्यक्तीचं नाव होतं रानोबा. त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा. काय त्यांचा महिमा सांगतोय. तुम्ही मला राजहंसाच्या पंखाच्या गादीवर जरी झोपवलं तरी एके दिवशी शरीराला किडे पडणार. गुलाबाच्या पाकळ्या नित्य 2-2 तासाला जरी बदलल्या तरी शरीराला किडे पडणार. हे नाशकय शरीर. आणि याला वारीची सवय लागली ती बरे. मला असं वाटतंय एका मोठ्या बुद्धिजीवी माणसाचं मी ऐकलं. या शरीरा इतकं हरामखोर आणि या शरीरा इतकं दर्जेदार दुसरं कोणाचं शरीरच नाही. कारण या शरीराला जितका दर्जा द्याला तितकं दर्जेदार होते आणि या शरीराला जितके हरामखोर नियम लावले तितके लावून घेते. आम्ही 3 दिवसाच्या प्रवासात गेलो डॉक्टर जायभाई साहेब. एका श्रीमंताचं पोरग 4थ्या ते 5व्या वर्गात होतं. 3 दिवसाचा प्रवास होता. एका देवदर्शनाकरता गेलो. मोठ्या माणसासोबत गेल्यामुळं गाडी भारीची होती. थोडासा प्रवास वरून बी झाला. माणूसच मोठा होता आणि तो यानं
पैशावाला माणूस होता म्हणून आमचंही जमलं त्याच्यासोबत. आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला 4 रूमा करण्यात आल्या, पण 4ही रूमा VIP होत्या, सगळ्या गोड प्रथम श्रेणीतल्या चांगल्या रूमा होत्या. पण नेमकं आम्ही ज्याच्यासोबत गेलो त्याला जी रूम भेटली त्या रूममध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीनं, असं म्हणण्यापेक्षा ते नाव घेऊ नये, तशा पद्धतीचं दीर्घशंखेचं स्थान होतं. आपल्याकडं लघुशंका आणि दीर्घशंका, कारण आपले ओरिजिनल शब्द बऱ्याच लोकांना कळत नाही, तरी आपली भाषा अभिजात भाषा आहे. तरी आमच्या लोकांना वाटते 2-3 वाक्य इंग्रजीतच सांगावं. आपल्यात बोलणं सोमळ्या. आळंदीतल्या मालकाला 56 भाषा येत होत्या तरी मराठीत बोलते, आणि तू 10वीला 3दा नापास झाला तरी तुला वाटतं वजन वाढावं इंग्रजी, आणि तू शिक इंग्रजी. दुसऱ्याच्या बायकाला लुगडे वाटावा, पण आधी बायकोला साडी घेऊन मग दुसऱ्याला वाटावा. बायकोची साडी 3 जाग्यावर फाटली, बाजारात दुसऱ्या बायाला लुगडे वाटायला. हलकटाचाच मालक आहेस तू. विठाला ज्याला शुद्ध मराठी येते त्यानं बाकीच्या भाषा बोलण्याचा प्रयत्न करावा. इंग्रजीच्या विरोधात नाही बरं, पण एक सांगू का, मोठ्यांचं वाक्य, मराठी भाषा जेवणासारखी खावी आणि इंग्रजी भाषा लोणचा इतकी वापरावी. विठाला विठाला 59 वर्षाच्या नंतर एका व्यक्तीच्या हाताला यश आलं, त्या साहित्यिकाला, आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. आमच्या लोकांना जास्त आनंद वाटायला पाहिजे होता, कारण कीर्तन हे मराठी भाषेतच करता येतात, आणि इंग्रजीत केलेले कीर्तन ह्या कापसा येचून आलेल्या बायाला कसे कळतील, है का नाही? लय आनंद वाटायला पाहिजे होता आमच्या. अजून मेळ नाही. विठाला विठाला किती हरामखोर शरीर. 4थ्या तर 5व्या वर्गातलं पोरग, ते लागलीच आले महाराज रूमची बदला बदल करायची का? म्हणलं काय तुमच्या याच्यातला AC बंद आहे का? नाही म्हणे ते AC चुलीत जाऊ द्या. आमचं पोरग साध्या बाथरूममध्ये बसतच नाही. म्हणलं त्याला काय कमरेचा त्रास आहे का गुडघ्याचा? नाही म्हणले सवयच लागली त्याला त्या भांड्यावर बसायची. त्याला कोणतं भांडं म्हणते? पोरग कितीचं होतं माहिती आहे? 4थ्या तर 5व्या वर्गातलं. मला सांगा, ठीक आहे 60-70 वर्ष, कमरेचा त्रास, गुडघ्यात गॅप, कशात गॅप, मणक्यात गॅप, काय असेल असू द्या कालांतरानं, पण 4थी ते 5वीच्या मुलाला सुद्धा ती सवय लागल्यामुळं त्याला महाराष्ट्रातली पद्धत आवडत नाही, म्हणून हे शरीर हरामखोर नादाला पण लागते, म्हणून 1 नंबरचं हरामखोर आहे. आणि या शरीराला जर चांगलं वळण लावलं तर एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. शरीर साध्य होय केले शरीरे साधने परब्रह्म. 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 शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे भोसुले. शरीर साध्य होय केले शरीर साधने परब्रह्म. शरीर शरीर सुखाचे शरीर वा बापू वा, इतकं शरीर चांगलंय. मग तुम्ही म्हणताल महाराज तर सुखाचं घोषलं म्हणले, उत्तम आहे, चांगलं म्हणले, आणि तू कस काय हरामखोर? तर ऐका ना, कीर्तनकार बोलत असताना पकोद्यानं धोत्राच्या खालून तंबाखू चोळली. गळ्यात शपथ, तुमच्या नाही अंगावर घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, तुम्हाला मी कपडे शिवणार बी नाही, रिकामा नाही, मी प्रचलित सांगतोय. धोत्राच्या खालून तंबाखू चोळली कीर्तनकार बोलत असताना. किती उत्तम शरीर होतं, किती मातीत घातलं, किती हरामखोर. कीर्तन चालू असताना गायक व्हॉट्सअप खेळत होता. मागच्या म्हणत नाही,
व्हॉट्सअप खेळत होता. महाराज यमाला सुद्धा कळणार नाही हराम खोलाल कोण येणार का टाकावं. तेव्हा 50 वर्षापूर्वी मोबाईल नव्हता आणि जरी असता तर इतका प्रगतशील नसता. पण आता कॅमेरे चालू आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातली दर्जेदार लोक पाहतेत हे किती नाटकं स्टेजवर करतेत. म्हणून हा पांचटपणा हलकटांनी पाहू नये इतकं तरी दर्जेदार आमच्या लोकांनी वागावा. विठाला विठाला लोक आमच्या पाया पडतेत नागरे सर याचा अर्थ आम्ही फार मोठे आहेत असा काही विषय नाही. दादा आपल्या पाया लोक ज्ञानोबर आहे तुकोबर आहे मुळे पडतेत. तुम्हाला एक मुद्दा माहिती आहे का? दसरा सण होता आणि दसरा सण गेला ना. आता आपट्याचा पाला कोण खाते? शेळ्या. शेळ्या खात्यात का नाही आपट्याचा पाला? शमी जाऊ द्या शुद्ध शब्द, सौंदड जाऊ द्या, सौंदड, पालवी. पालवीला खालच्या हे म्हणजे खालचं नाव नाही बरं का, उत्तम मराठी भाषेतलं नाव आहे पालवी. पालवी पालवी म्हणजे झाडाला फुटलेली लहरदार पालवी नाही, पालवी नावाचं एक झाड. हे खडकाळ भागात येत नाही. दर्जेदार शेतकरी ज्या रानात पालव्या वाढत्यात त्या रानाला 2 पैसे शिल्लक देऊन शेती खरेदी करतो. या शेतकऱ्याला दर्जेदार आणि कळणारा शेतकरी म्हणतात. पालवी ही डोंगराळ भागात येत नसते, पालवी ही खडकाळ भागात येत नसते, पालवी ही 2-2.5 फूट काळ्या जमिनीवर येत नसते, 9-9, 12-12 फूट काळीच माती लागते. अशा जमिनीवर पालवी येत असते. या पालवीला सौंदड म्हणतात, तिला शास्त्राच्या भाषेमध्ये शमी म्हणतात. शमी. अजून 3 नाव आहेत पण बस झाले 3. सगळ्या गोळ्या एक खाट्या घेतल्यावर रिॲक्शन येतं आहे का नाही डॉक्टरचं? उगच त्या साईड इफेक्ट होतो आहे का नाही? बस झाले पालवी, सौंदड आणि शमी. एक जण म्हणला तुला पुढचं येतच नसल असंही समज सोमल्या. विठाला विठाला मग आपट्याचा पाला, शमीचा पाला शेळ्या खात्यात. शेळ्या शेळ्या गाई नाहीत खाता, मसडा पण नाहीत खात. कोण खात्यात? शेळ्या. आणि शेळ्याला कळत नाही शेळ्या धोत्री बी खात्यात. धोत्रा पण शेळ्या खात्यात. बरं विषारी असतो बरं धोत्रा. हो शेळ्या म्हणून तर शेळीची चरणे आळंदीतले मालक म्हणले. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, शेंडा खाती ती शेळी, सगळं खोडून खाती ती गाय, वाचा वाचा खाती ती मसड. गायीनं खाल्ल्याच्या नंतर 4थ्या दिवशी अंकुर फुटतंय. हे दात आणि जीभ गायीची. म्हशीनं वरबाड्यात म्हणून मसडा पांधाडच वरबाडीत असतात. 70% खाती आणि 25 ते 30% तोंडातून खाली पडते मसड. आणि शेंडेच हानती तुळशीची पण ती शेपुडी ती शेळी. अजून लक्षात ठेवा, एखादी वढाळा असू द्या पण शक्यतो वैरणीची तुडवातुडी करीत नाही ती गाय. शक्यतो पिळे घेत नाही ती गाय. आणि पिळे घेऊन कासरी तुडी ती मसड. कोणाच्या जीवनात मसड येऊ नये. शक्यतो गायी आल्या पाहिजे. तुम्ही कस काय हसले? तुमची वेगळीच लाईट लागली वाटते असं समजू नका. तसले दगड टाकायचा मला नादही नाही. विठाला विठाला लोक आमच्या पाया पडतात म्हणजे आम्ही फार मोठे नाहीत. वकील साहेब बापू लोक आम्हाला पाया पडून पैसे देतात म्हणजे आम्ही फार दर्जेदार नाहीत. मी सौंदड आणि आपटा सांगतोय नागरे सर. सौंदडीच्या आणि आपट्याची पानं शेळ्या खात्यात पण पवित्र कोण्या दिवशी केले? सौंदड आपटा रान चारा हातात सोऱ्याचा तुरा पूर्वीयासी पुसे कोण वाचा देवाचा अभिमान. सौंदड आपटा रान चारा हातात सोऱ्याचा तुरा पूर्वीयासी पुसे कोण एका देवाचा अभिमान. सौंदड आपटा रान चारा हे तो दसऱ्याचा तुरा.
हिरवी तरी पुशे कोण एका देवासाठी मान. आम्हाला ज्ञानोबर आहे तुकोबर आहे मिळ किंमत. ज्ञानोबर आहे तुकोबर आहेचं भजन गिरगावकरांना सोड्यावर याला ऊस तोडायला पण बोलणार नाहीत. त्याला माहिती याला मोळ्या उचलायच्या नाही. विठाला विठाला म्हणून या संप्रदायाशी संलग्न राहणं ते संप्रदायातल्या लोकांच्यासाठी हिताचं असेल. धर्मासाठी असेल तो भाग पुढचा, लोक मानतील हा भाग पुढचा. त्याच्याचकडे देवानं चांगल्या दृष्टीनं पाहावं याच्याकरता तो दर्जा सांभाळायचा. चला, नित्याची वारकरी होती याच्यावर सांगत होतो ना. रानोबा नावाची वारकरी, रानोबा नावाची वारकरी. एसटी लांबून आणीन पण बस स्टँडला नेतो, ताण घेऊ नका. घरच्यांनी नकार दिल्याच्या नंतर सांगितलं नको मला वारी करायची, माझा पिंड वारीसाठी आहे. ठीक आहे. वारीहून एके दिवशी परत येत होते आणि परत येत असताना एका गावामध्ये छोटंसं मंदिर आहे. आता पूर्वीच्या काळात अशी मंदिरं नव्हती कारण अडचणी होत्या. मला असं वाटतं तुमच्या लहानपणी सप्त्यात परिसरात सगळ्या सप्त्यात बुंदी नसेल. बुंदी नुकती चांगल्या प्रतीचा शिरा नव्हता. फार क्वचित भारदस्त एखादं गाव असेल, त्या गावाला आगळं वेगळं उत्पन्न असेल, तिथं काही होत होतं. म्हणून बऱ्यापैकी अडचण असल्यामुळं मंदिराच्या वास्तू सुद्धा छोट्या छोट्या होत्या. तेही मंदिर छोटंसं होतं. त्या मंदिरात आपली वळकट टाकली, पाण्याचा भोपळा खुंटीला अडकवला, बाजूला पाणी होतं, हातपाय धुतली, मारुतीरायाच्या मंदिरामध्ये थोडा वेळ भजनाची संध्या केली आणि मग आपली ती चिपळी तो टाळ पिशवीत ठेवून दिला आणि एक छोटासा उपरणं होतं, ते उपरणं खांद्यावर टाकलं आणि मधुकरी मागितली त्या गावात. मधुकरीचं वेगळं नाव आहे पुराणातलं, कांती भिक्षा. शिजलेले पदार्थ समोरच्या व्यक्तीला मागणे आणि समोरच्या व्यक्तीनं पुढच्या व्यक्तीला शिजलेली परिपक्व पदार्थ देणं, म्हणजे खाण्याच्या योग्यतेची पदार्थ देणं, याला कांती भिक्षा म्हणतात. तर त्या कांती भिक्षेला माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय तुकोबारायांनी नाव दिलं मधुकरी. काय गोड नाव आहे बघा ना, मधुकरी. मग ती मधुकरी रानोबा नावाच्या वारकऱ्यांनी मागितली. त्यात थकलेली व्यक्ती होती, फार वय झालेलं होतं. त्या मधुकरीतली कोर अर्धी भाकरी त्याच उपरण्याच्या बाजूच्या कोपऱ्यावर घेतली, ती खाल्ली, पाणी पिलं, भोपळा अडकवला आणि ती उरलेली मधुकरी आपल्या पडशीत पिशवीत ठेवून दिली आणि मारुतीरायाला प्रणाम केला. आणि रानोबा नावाचे वारकरी झोपले, तोंडावरून पांघरण घेतलं. रात्रीचा 1-1:30 वाजला आणि 1-1:30 वाजता मंदिरातला घंटा वाजला. मला असं वाटतंय तो काल बऱ्यापैकी चांदण्याचा प्रकाश होता. चांदण्याचा प्रकाशही मंदिरात आलेला होता आणि मंदिरात एका जाणकार व्यक्तीनं दिव्याची वात लावली.